नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. शहराच्या मध्यवस्तीत बसस्थानकासमोरील पुरुषोत्तम स्टोअरच्या वरच्या माळ्यावरील अतिथी विश्रामगृहात चालणाऱ्या देह व्यापारावर पोलिसांची धाड पडताच गत 15 वर्षापासून झोपी गेलेली नगर परिषद सुद्धा जागी झाली आणि मंजुरी न घेता बांधलेल्या अतिरिक्त 2 माळ्याचे तोडकाम हाती घेतले. नगर परिषदेने यापूर्वी 2019 मध्ये पुरुषोत्तम रावलानी याला अतिरिक्त बांधकाम काढण्याकरता नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसरी नोटीस बजावली, मात्र कारवाई झाली नाही. परिणामी पुरुषोत्तम रावलानी याची हिंमत वाढली. त्याने अतिथी विश्रामगृहाच्या नावावर लॉज सुरू केली. की लॉज म्हणजे देह व्यापाराचा एक अड्डाच झाला. विद्यार्थीनीच नव्हे तर अल्पवयीन मुली करता सुद्धा एक सुरक्षित ठिकाण झाले. पोलिसांनी अनेक वेळा या लॉजवर धाडी टाकल्या, मात्र कायद्यातील त्रुटींमुळे तो बचावला. शेवटी येथील ठाणेदार सतीश देहनकर यांनी योजना आखली. सतत 1 महिना लॉजवरील हालचालीवर लक्ष ठेवले आणि अखेर 8 जुलैला हंटर ग्राहक पाठवून कारवाई केली. तपासात पुरुषोत्तम रावलानी हाच महिलेला बोलावत असल्याची माहिती उजेडात आली. परिणामी पोलिसांनी त्याला अटक करून बेड्या ठोकल्या. तर दुसरीकडे झोपलेली नगर परिषद सुद्धा जागृत झाली. त्यांनी गुरुवारी 9 तारखेला तिसरी नोटीस दिली आणि वरील 2 मजल्याचे अवैध बांधकाम पाडण्याची सूचना केली. 9 लाखाचा दंड सुद्धा ठोठावला. यातील 8 लाख रुपये नगर परिषदेमध्ये पुरुषोत्तम रावलानी यांनी भरले. याशिवाय नोटीस विरुद्ध न्यायालयात धाव सुद्धा घेतली, मात्र त्याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अखेर देह व्यापाराकरता वापरात येणारे 2 माळ्याचे तोडकाम मंगळवारी 21 तारखेला सकाळपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विक्रम शिर्के यांच्या देखरेखीत सुरू झाले. नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली असून या कारवाईमुळे शेजारीच नव्हे तर नागरिक सुद्धा खुश झाले आहेत. मित्रांनो, आपल्या परिसरात झालेले अथवा होणारे कार्यक्रम, घडलेल्या घटना, शासकीय दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कुणाचीही गय केल्या जाणार नाही. आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आयकॉन बेलची बटन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.